वारंवार बेल्स उडवल्या जातात. कधी कधी अशा गोष्टींनाही पॅनलाइज करावं लागते. तुम्ही सारखे सारखे बेल्स नाही उडू शकत, कारण का तुमचं लक्ष यायचं विकेट किपर असायला हवं की फलंदाज कुठे उभा आहे. शेवटचा बॉल गोड, शेवट गोड गोड गोड. कोणासाठी आहे? वॉलपसाठी आहे. नयनने टिपलाय झेल आणि फलंदाज आणखीन एक बाद होतोय. आता बॉल शिल्लक आहेत 6 आणि गरज आहे 27 ची. टीम मीटिंग नसो. आणि सागर आलाय मैदानाच्या आतमध्ये. सागर पाटील आलाय. 6 बॉल 27 ची गरज आहे. 12 बॉल 30 ची गरज असताना काय गोलंदाजी केली आहे ऋषी मात्रेनं. अगदी दोन्ही षटकं चांगलीच राहिलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावा आणि दोन्ही ओव्हरमध्ये 2-2 विकेट्स. गोलंदाज राज, क्या राज करेगा आज, हे जरूर पाहावं लागेल. 6 बॉल 27 ची गरज. आणि सामन्याला खरं तर ऋतिकनं दोन्ही षटकामध्ये टर्न केलंय. हे दुसरं षटकच टर्निंग पॉईंट होतं की जिथे धावा थांबल्या गेल्यात. चला तुर्बे संघ थोडा मैदानाच्या बाहेर व्हा, आपण बाहेरून या. 6 बॉल 27 ची गरज आहे. कदाचित बॉल तिकडे येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही थोडं थांबा. मॅच क्रुशियल मुवमेंटला स्ट्रायकर एंडला फलंदाज जीवन. 6 बॉल 27 ची गरज. पहिला बॉल लॉब केला, मिस टायमिंग नाहीये. बॉल चालला आउट ऑफ द पार्क. सामना बनला जाईल. 5 बॉल 21 ची गरज आहे अजून. बॉल तो मिळत नसेल तर दुसरा बॉल घ्या लगेच. चला मॅच बॉल आलाय. 5 बॉल 21 ची गरज आहे. मॅच अजून बनती जाते. राज क्या करेगा आज, क्या जीता हुआ मैच सामने वाली टीम के गोदी में डाल के देके जाएगा क्या. अगदी तसं घडलं तर वाकलन संघ भरपूर खुश असेल यात शंका नाहीच आहे. आणि त्यांना ते हवं आहे. जीवननं मात्र अगदी जान टाकली या मॅच मध्ये. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. परत एकदा स्ट्रेट डावीचा फटका. एकदा पूर्ण इथे एका टप्प्याने बॉल अडवला जाईल. दुसरीचा प्रयत्न पूर्ण होईल कारण का फेकी खराब आहे. 4 बॉल 19 ची गरज आहे. सामन्याला कधी वळण मिळत. 4 बॉल महत्वाचे, त्यातल्या त्यात एका डॉट बॉल वल्लभ टीमला आता अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आणून ठेवेल. स्वर्ण जीवन सोसायटी ग्रुपचे सर्व प्रतिनिधी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचं राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. 4-19 फटका आलाय. बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे. हा षटकार. बॉल शिल्लक राहतील 3 आणि गरज आहे इथून 13 धावेची. 3-13 या मॅच मध्ये कोणाचे वाजणार हे जरूर येणाऱ्या 3 बॉल वरती पाहायला मिळेल. सामना इथे रंगला जातोय. अगदी कुणाला वाटलं होते की या मॅच मध्ये वाकलन संघ अगदी ही धडक मारेल शेवटच्या ओव्हर मध्ये. आणि राज काय करतोय आज. त्यानं चांगली गोलंदाजी केली. ऋषी मात्रेनं 2 षटकं 7 धावा 4 विकेट मिळवल्या. त्यानं मॅचला टर्न केलं आणि राजने मात्र सामना अगदी इथनं हातातनं निसटवलाय. त्यानं 3 बॉल मध्ये 14 धावा बहाल केल्यात. 3 शिल्लक. 13 ची गरज. 3-13 कोणाचे वाजणार या मॅच मध्ये. काय चुरशीचा सामना आहे. अगदी पॅनल्टी घेऊन उतरलाय वाकलन संघ या मैदानाच्या आतमध्ये. 72चं टार्गेट होतं. पहिल्याच ओव्हरला 20 धावा 9 बॉल मिळाला होता पहिल्या बॉल वरती. सामन्याला टर्न केलं ऋषी मात्रेनं आणि समीकरण होतं 6 बॉल 27 ची. आता 3 बॉल 13 ची गरज. जीवन पाटील ऑन फायर. 3 बॉल 14 धावा बनवल्यात. आता 3-13 ची गरज.
राज पुढचा बॉल फुलटॉस इनसाइड आउट. काय कमालीचा स्ट्रोक. व्हाट अ स्ट्रोक. षटकार आलाय. 2 बॉल 7ची गरज. मॅच बनली जाते. वॉकलँड टीमचं डगआउट पूर्ण आता आनंदाने उड्या मारतोय. यात शंका नाहीच आहे की या मॅच मध्ये घडलंय काय. सामना होता कुठे आणि हणलाय कुठे त्याचं सर्व श्रेय जाईल जीवन पाटीलला. बॉल राजचे एवढे षटकारांची माफी मिळेल त्याला. चला वाकलन संघ आपण डगआउट मध्ये बसायचंय प्लीज. प्रदीप दादा डगआउट मध्ये बसा प्लीज. थोडे कॉपरेट करा. 2 बॉल 7ची गरज. डॉट बॉल राजला माफी मिळेल परंतु डॉट बॉल नाही निघाला तर सामना इथे वाकलन संघाच्या खिशात जाईल. 2 बॉल 7ची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला कंपल्सरी चेसिंग आणि या बॉलला सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि इथे एक धाव जीवन सायकर हिंडला पाहायला मिळेल. चला डगआउट मध्ये वाकलन संघ डगआउट मध्ये शांतता असू. चला खेळाडू कक्ष मधून कोणी आवाज द्यायचा नाहीये. खेळाडू कक्ष मधून कोणी आवाज करू नये. संदीप पाटील परंतु स्ट्रायकर एंडला जीवन पाटील आहे. 1 बॉल 7ची गरज. चला 1 चेंडू 6 धावा. आता आमचे आई एकविरा लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामॅन सुद्धा सज्ज असणार आहेत. चला फोकस करायच्या मैदानामध्ये. शेवटचा चेंडू वळूया आमचे समालोचक लहू फडके यांच्याकडे. कौन सी टीम यहाँ से जीत का जश्न बनाएगी. 1 गेंद बचे 6 रनों की जरूरत है. पिछला बॉल कितने कमाल का था. डॉट बॉल लगभग निकल रहा था. सामना संपल्यानंतरच आतमध्ये जायचं. 1 बॉल शिल्लक 7ची गरज. MS धोनी स्टाईलने सामना संपवत आहे. जीवन टाळ्या व्हायला हव्यात आणि इथे सामना जिंकलाय. जय हनुमान वलर संघानं अभिनंदन. परंतु काय सामना चुरशीचा राहिलाय. जीवन पाटीलने शेवटपर्यंत हार मानली नाहीये आणि